नमस्कार शेतकरी मित्रांनो, खेतीबाडी युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. आपण मागच्या ऊस लागवडीच्या या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी मुद्देसूद थोडक्यात थोडक्यात पाहिलेल्या आहेत. पण आपण ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितलं की लावण कशी करायची आणि मशागत कशी करायची. म्हणजे नंतरचा जो दुसरा आपण मुद्दा घेतलेला आहे की खत व्यवस्थापन. आता खत व्यवस्थापन हा आपला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि खत व्यवस्थापनामध्ये आपल्याकडनं काय काय चुका होतात किंवा खत व्यवस्थापनावर आपलं उत्पन्न किती कमी जास्त होऊ शकतं या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळं खत व्यवस्थापन करत असताना चार गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या आहे. एक तर आपलं खत ओव्हरडोस नाही झाला पाहिजे, म्हणजे अति खताचा वापर पण नाही झाला पाहिजे. अंडरडोस म्हणजे खतामध्ये काही कमतरता, अंडरडोस नाही झाला पाहिजे. बाबा ह्या उसाला रिक्वायरमेंट आहे 500 किलो लागवडीची आणि आपण 200 किलो टाकतोय, ते सुद्धा नाही झालं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की इनकम्प्लीट डोस. मग इनकम्प्लीट मध्ये कसं म्हणता येईल की तुमच्या खतामध्ये जर उसाच्या पिकाला जर समजा 15-16 मायक्रोन्युट्रिएंट NPK लागत असतील तर आपण त्यातले फक्त 1-2 म्हणजे युरिया, DAP, पोटॅश एवढंच टाकून नाही चालणार, की त्यासाठी लागणारे दुय्यम असतील, मायक्रोन्युट्रिएंट असेल तर ह्याचं सुद्धा मिक्सर झालं पाहिजे. म्हणजे ते डोस पूर्ण कंप्लीट पण झाला पाहिजे. तिसरा जो डोस आहे चौथा जो भाग आहे ते इनबॅलन्स. आता इनबॅलन्स म्हणजे काय की बाबा 1 टन ऊस तयार व्हायला किंवा 1 एकर क्षेत्राला नायट्रोजनचं प्रमाण किती, स्फुरचं प्रमाण किती, पोटॅशचं प्रमाण किती, हे प्रमाण पण एक ठराविक प्रमाणात घेतलं पाहिजे. या ठिकाणी असं नाही करून चाललं की बाबा आपण पोटॅश घेतले 30-40 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट घेतले 100 किलो, म्हणजे हा इनबॅलन्स पण नाही झाला पाहिजे. तर NPK किती रेशो मध्ये असलं पाहिजे, दुय्यम अन्नद्रव्य किती रेशो मध्ये असलं पाहिजे आणि मायक्रोन्युट्रिएंट किती रेशो मध्ये असलं पाहिजे, हे सुद्धा या चार गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. तर आज सुद्धा आपली भरणी करून 2 ते 2.5 महिने झालेले आहेत, ऊसाचा पाला काढलेला आहे. आता पावसाळी डोस टाकायला अजून 2-3 महिने टाइम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा या पिकाची एक समान वाढ होण्यासाठी आज आम्ही खत नियोजनाचा जो भाग जे खत नियोजन आज आम्ही करणार आहे त्यासाठी आम्ही कुठली मायक्रोन्युट्रिएंट वापरले आहेत हे मी तुम्हाला आज प्रात्यक्षिक मध्ये दाखवणार आहेत. आणि ह्याच्या आधी लावण करताना, लावणीनंतर, भरणीला कुठली खतं वापरल्यात त्याची जे नोट आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. आज जे खत नियोजन करत असताना आम्ही कुठली कुठली खतं वापरल्यात तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा अमूल ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे बेस म्हणून वापरलेलं आहे. या ऑर्गॅनिक फर्टिलायझर अमूलच्या यामध्ये सर्व प्रकारचे जीवाणूचं मिक्सचर असतं. हे आपण एक निंबोळी पेंट किंवा करंजी पेंट याच्या म्हणजे कम्पेअर टू हे वापरू शकतो. त्यानंतर युरिया, DAP, 12-32-16, पांढरं पोटॅश हे सर्व घटक घेतलेले आहेत. त्यानंतर झिंक, फेरस, मॅग्नेशियम हे पण घेतलेलं आहे, सिलिकॉन पण घेतलेलं आहे. म्हणजे आज आम्ही 2 महिन्यांनी जरी डोस टाकत असलं तर नायट्रोजन किती घ्यावा, स्फुरद किती घ्यावा, पोटॅश किती घ्यायचा आहे, मॅग्नेशियम, झिंक, फेरस किती घ्यायचं आहे, हे सुद्धा या प्रकारे आज आम्ही मिक्सचर करून उसाला कसं टाकणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला प्रत्यक्षित दाखवणार आहोत. त्याच्यानंतर आता आम्ही युरिया, DAP आणि 12-32 ही जी बॅग आहे ती ह्याच्यावर आम्ही टाकून घेणार आहोत. आता आपण खाली ऑर्गॅनिक मॅन्युअल टाकलेला आहे, त्याच्यावर NPK म्हणजे युरिया 2 पोती, 12-32-16 3 पोती आणि पांढरं पोटॅश 2 पोती असे वर टाकून घेतलेले आहेत. आता याच्यावरच आपण वनिता ॲग्रोचं मॅग्नेशियम सल्फेट, तर मॅग्नेशियम सल्फेट घ्या, ते मॅग्नेशियम सल्फेट वर टाकून घ्या त्याच्यावर. ती पण बॅग आहे. खूप चांगल्या प्रतीचं हे मॅग्नेशियम सल्फेट आहे, एकदम चांगल्याचे क्रिस्टल मध्ये येतंय आणि शेतामध्ये टाकल्या लवकर पाणी होऊन लवकर पिकास लागवण्यास मदत होते. त्याच पद्धतीने झिंक सल्फेट सुद्धा वनिता ॲग्रोचं एक चांगल्या प्रतीचं आहे. जर काही शेतकऱ्यांना हे जर लागवड टाकायची जमत नसली तर हे मॅग्नेशियम, झिंक, फेरस हे अगदीचे ड्रिपने सुद्धा जातं. इतक्या चांगल्या प्रतीचं क्रिस्टल मध्ये तयार केलेलं फॉर्म मधलं आहे आणि एकदम क्लीन आणि स्वच्छ असतं आतून. 2 एकर क्षेत्र असल्यामुळे आम्ही झिंक सल्फेट 20 किलो आणि फेरस सल्फेट सुद्धा 20 किलो या ठिकाणी घेतलेलं आहे. आता हे झिंक सल्फेट जर बघितलं, हे झिंक सल्फेट पिकाच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असतं आणि हे सुद्धा झिंक सल्फेट वनिता ॲग्रोचं आहे, खूप चांगल्या प्रतीचं आहे. आणि हे या ठिकाणी 20 किलो झिंक आणि फेरस घेतलेलं आहे. टाकले फेरस टाकले, गडबड करू नका.
हे अमोल ॲग्रोचं रुटेक्स म्हणून आहे, बायो फर्टिलायझर आहे, मायक्रोरायझा आहे. हे मुळीच्या वाढीसाठी हे अतिशय चांगलं काम करते. त्यामुळे कोणत्याही डोसमध्ये 1 एकरासाठी मायक्रोरायझा 5 किलो अमोल ॲग्रोचा जर वापरला तर मुळींची वाढ सुद्धा चांगल्या पद्धतीने होते. टाका, ती पण टाका. आपण सगळ्या लागवडी एकत्र मिक्सचर करून आपण हे मिक्सचर पूर्ण तयार केलेलं आहे. ह्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे घटक आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं पूर्ण कंप्लीट मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर झालेलं आहे. तर हे ऊसाच्या टाकण्याची पद्धत जर बघितली, आता पाला काढल्यामुळे घ्या अमोल घे, पाला काढल्यामुळं ऊसाच्या आणि बेडच्या कडेला टाकायचं चालू काम आहे. त्या पालाच्या बरोबर साईडने लागवड टाकत आहेत लेबर. ती लागवड टाकत आलाय. अशा पद्धतीने जर लागवड तुम्ही टाकली या साईडला तर पूर्णपणे पाण्याबरोबर किंवा ड्रिपने जर गरवलं तर ती लागवड बेडमध्ये रिलीज होते आणि पिकाला लागवड लावायला चालू होते. ह्याच्यामुळे काय होतंय की तुमच्या ऊसाची जी सातत्याने एक समान वाढ होत गेलेली आहे, जी आता प्रत्येक पेरामधलं अंतर जे चांगलं आहे किंवा जे कांड्यातलं अंतर आहे किंवा पानावर जी ग्रीनरी आहे, त्यामुळे काय होतं फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, ऊसामध्ये वाढीचं प्रमाण हे चांगल्या पद्धतीने होतंय. आता ही जर झालेली आपली भरणी त्याची लागवड टाकून आता यानंतर आपण पावसाळी डोस सुद्धा टाकणार आहोत. तर त्यावेळेस सुद्धा आपण असं नाही की फक्त सल्फेट आणि पोटॅश टाकणार आहे, त्यावेळेस सुद्धा सल्फेट पोटॅशची मात्रा वाढवून देणार आहे. पण त्याचबरोबर रिकव्हरीसाठी लागणारं बोरॉन, त्यावेळेस सुद्धा लागणारं थोडंसं नायट्रोजनचं प्रमाण, स्फुरदचं प्रमाण, हे सुद्धा त्यावेळेस आम्ही मिक्सचरमध्ये जवळपास सगळे घटक घेणार आहेत. पण आफ्टर 10-12 महिन्यानंतर कुठली लागवड लागते ती प्रमाण वाढवणार, म्हणजे पांढरं पोटॅश असू दे, सल्फेट असू दे, बोरॉन असू दे, तर ह्याचा मात्रा वाढवणार आहे. त्यामुळे आम्ही 6 ते 7 डोस या ठिकाणी ऊसाला देत असतो. त्यामध्ये जेवढे लागवडीचे प्रमाण आहे ते आम्ही स्प्लिट करून देतो. त्यामुळे काय होतं की ऊसाची चांगली वाढ होते.